माय मराठी माय बोलीचं माय मराठीच्या कोट्यावधी दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो. मित्र, मी आता आहे नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या श्री क्षेत्र माळेगाव, जिथं खंडोबाची यात्रा दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा म्हणून गणली जाणारी काय ती आहेच मोठी यात्रा. त्या यात्रेच्या ठिकाणी मी आहे आणि मी जसं माळेगावचे अनेक वैशिष्ट्ये आहेत. इथं जात पंचायत नावाचा प्रकार, जे भटके विमुक्त लोक असायचे, वर्ष भेट व्हायचे नाही, त्यांचे सोयरिका जमणे मोडणे 12 भानगडे इथंच पंचायत व्हायची. जात पंचायतीमुळे हे प्रसिद्ध झालं. घोडे देश विदेशातले इथं येतात खरेदी विक्रीसाठी. गाढवांचा बाजार इथं असतो, कोंबड्यांचा असतो, कुत्र्यांचा असतो, कृषी काय काय असतं. त्याच वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य ह्या माळेगावचं हे आहे की माळेगाव हे इथं तमासगीर महाराष्ट्रातले जे मोठे फळ आहेत, जसं आपल्याला पंढरपूरला गेल्यानंतर जे आत्मिक समाधान मिळतं, श्रद्धा वाटते, तसं तमासगिरांना इथं आल्यानंतर त्यांचा भलेही व्यवसाय कमी जास्त होईल, पण माळेगावला येण्याची त्यांची उत्सुकता महिन्यापासून सुरू होती की आता माळेगाव आले, मला तिथे जायचे. इतकं प्रेम देणारे लोक इथले माळेगावमधले, अगदी तमाशा कलावंत असतील किंवा व्यापारी असतील, 1000 कोटी रुपयाचं टर्नओव्हर होणार हे माळेगाव. आणि या माळेगावच्या तमाशाचं ताईत असलेला सर्वात मोठा फळ मागच्या अनेक दशकांपासून खेडकर कुटुंबाचा. त्याच खेडकर कुटुंबाची आताची जी पिढी आहेत मालक, रघुवीर खेडकर, मंदाराणी खेडकर, आणि दुसरं मालकांमधलं नाव आहे अष्टपैलू नाव म्हणजे राज कोलम, जे माझे मित्र आहेत, जे या फळाचे मालक तर आहेतच, पण गायक आहेत, निवेदक आहेत, नैपथ्यकार आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं मला माहिती असलेले माझे मित्र असल्यामुळे ते एक उत्कृष्ट चित्रकार आहेत. तैलचित्र वगैरे काढणे किंवा स्टेजचे बॅनर काढणे. तर असे राज कोलम. राजूभाऊ, आपलं स्वागत. नमस्ते. काय म्हणताय? खूप छान, विशेष आनंद आहे. आमच्या माळेगाव बद्दल तुम्हाला काय वाटतंय हे सांगा. आमच्या रसिकतेबद्दल, आमच्या प्रेमाबद्दल, का आमच्यावर नाराज असता का काय असतं सांगा. नाही, नाराज निश्चितच नाही. माळेगावामध्ये येणं खरं तर आम्हा कलावंतांसाठी एक पर्वणीच असते, कारण उभ्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठी यात्रा आणि प्रचंड ज्याला आपण म्हणतो रसिकांची संख्या असते, तर ती ह्या माळेगावातच. तिकीट शो असताना देखील, म्हणजे तिकिटावरचे कार्यक्रम असताना सगळ्यात गर्दीचं जास्त ठिकाण ते म्हणजे माळेगाव. आणि ते म्हणजे एका फडापुरतं नाही की 8-10 फड येऊन त्यांचं इथे व्यवस्थित पोट भरू शकतं हे. आणि माळेगावचे रसिक ही सगळ्यात अब्जमीची बाजू. इतर रसिकांत आणि आमच्या रसिकांमध्ये काय फरक दिसतो तुम्हाला? माळेगावचं रसिक हे कलाप्रेमी आहे, जे आताचा नवीन जो ट्रेंड सेट झालाय की कलावती सुंदर पाहिजे, असं नाही. माळेगावचं रसिक कलेला अतिशय उत्तम आणि योग्य ठिकाणी दाद देणारा रसिक आहे माळेगाव. तयार कानांचा प्रदेश, तयार कानांचा आहे, आणि जे योग्य किंवा नैतिकतेला धरून जी छान कला चालू आहे त्या कलेला दाद देणारे रसिक. म्हणजे कलावंतींपेक्षा कलेला दाद. हो, कलेला निश्चित दाद देणार आहे. आणि माळेगावने खूप प्रेम दिलं, अगदी डोक्यावर घेऊन नाचतापर्यंत माळेगावच्या रसिकांनी खूप प्रेम दिलं. यात्रेत जरी भेटले तरी आपुलकीने चौकशी, आणि जसं आपण आवडीचा कलाकार भेटलो सेल्फी घेतो, तसं यात्रेत फिरताना माळेगावचे कलाकार, माळेगावचे रसिक आमची सेल्फी वगैरे घेतात. खूप अतिशय वेगळं प्रेम आहे माळेगावचं, आणि त्याच्यामुळे नेहमीच माळेगावला येताना एक आगळी उत्सुकता असते. नवीन काहीतरी करण्याची एक नवीन उमेद घेऊन सुद्धा आम्ही या ठिकाणी येतो. तेव्हा नवीन गोष्टींचं उद्घाटन जवळजवळ माळेगावमध्येच होतं. मग आता तसं नवीन काय आहे यावर्षी, आम्हाला काय बघायला मिळणार आहे नवीन? यावर्षी जायचं आता तंत्रज्ञान तर नवीन आलेच आहे, त्याचा समावेश असणारच आहे कार्यक्रमात. पण चालू जे विषय आहेत आता समाजातले आपल्या, म्हणजे कलावंत जरी असलो तरी समाजाचा एक भाग असतो, प्रश्नच नाही. आणि निश्चितच कणा आणि कलावंताकडे ती शक्ती आहे, एक समाज वळवण्याची किंवा समाजाला काही चांगलं देण्याची, किंवा जे अनुकरण आजची पिढी जे करते चांगल्या कलाकारांचं. म्हणजे उदाहरणार्थ आता गुटख्याची जाहिरात बरेच स्टार लोक करतात, आणि वास्तविक आहे त्यांचं अनुकरण स्टार लोकांचं. चांगली तरुण पिढी विमल सारख्या पुढे आपल्याला हजारोनी कोट्यांनी दिसतील यात्रेत तुम्हाला. तर तसं एक कलावंताचं कर्तव्य आहे की चांगलं द्यायचं, म्हणजे आम्ही तरी तोच विचार करतो. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जो महाराष्ट्रातला, आता आज आपण 21व्या शतकाकडे चाललेलो असलो किंवा उभ्या जगभरात भारताच्या नावाची चर्चा आहे, एक संस्कारांचा देश आहे. पण संस्कारांचा देश असताना सुद्धा आज भारतातली किंवा महाराष्ट्रातली स्त्री सुरक्षित नाही. आजही अगदी
अगदी शाळांपासून म्हणूया ते समाजातले किंवा अगदी बोलू नये पण वारकरी संस्थांमधले काही हो. प्रकार उघडकीस आले. हो म्हणजे ही खेदाची गोष्ट आहे थोडीशी. आणि त्यात आपला हा महाराष्ट्र जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीच्या पदराला हात घातला म्हणून खंडोजी खोपड्यांचे हातपाय तोडले, होय. ही आपल्या महाराष्ट्राची शिकवण आहे. आणि त्या महाराष्ट्रात आता नुकतंच मालेगाव भागात डोंगराळी ते प्रकरण म्हटलं, त्याच्या अगोदर बदलापूर अशी कित्येक शेकडो प्रकरण आहेत. पण अगदी अलीकडची म्हटलं तर ती हो, 4 वर्षांच्या मुलीचा बलात्कार तेच करून सांगतोय मी खिसून तुम्हाला. खून करण्यात आला. आमच्या लातूरला 70 वर्षाची आजीबाईचं आणि आता ह्या घटना घडतायत, एक तर कायदा काहीतरी वेगळा पाहिजे किंवा कायद्याच्या चौकटी पलीकडे जाऊन काहीतरी शिक्षा या घटनेसाठी पाहिजे. तेव्हा गुन्हेगारांची वृत्ती बदलू शकते किंवा गुन्हेगारांना ते भीतीचं वातावरण तयार होईल. अगदी. तर आम्ही तोच हे की आपले संस्कार कुठे चाललेत. आता आम्ही जे नवीन सादर करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, अगदी या काळात ती घटना झाल्यानंतर महाराज येतात. मग महाराज असते तर महाराजांनी काय केलं असतं, हातपाय तोडले असते. मग त्याचे हातपाय आम्ही तिथे दाखवते. क्या बात आहे. म्हणजे प्रबोधन, हे प्रबोधन झालंच पाहिजे. निव्वळ मनोरंजन हा. आणि त्याच्यात महाराज स्वतःच सांगतात की नुसत्या दाढ्या वाढून चंद्रपुरी लावून किंवा गळ्यामध्ये सोन्यांचे मोठे मोठे साखळदोंडे घालून तुम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊ शकत नाही. त्यांचे संस्कार घेतले पाहिजे. तर हे आता आम्ही सादर करणार आहे यावर्षी. म्हणजे बघा, मोठे कलावंत का असतात तर ते मनोरंजन तर झालं पण प्रबोधन समाजाचं केलं पाहिजे. समाज एका दोरीवर चालला पाहिजे, विस्कळीत नाही झाला पाहिजे, ह्या सातत्यानं प्रयत्न करतात. म्हणून तर कलावंत मोठे असतात आणि म्हणून तर आपल्याला. तर तुम्हाला आश्चर्य वाटत असेल मित्र की मी राज खेडकर म्हणण्याऐवजी राज खोल्लम का म्हणतोय. हे राज खोल्लमच आहेत, खेडकरांची जावई आहेत हे. आणि हे एक उत्कृष्ट चित्रकार होते. आणि मग मंदाताईंना एकमेकांना एक म्हणे. आणि आश्चर्य सांगतो तुम्हाला की आजही त्यांनी बेस्ट फ्रेंड आहेत दोघं, नवरा बायको वाटतच नाहीत मला आता, मी बऱ्याच वर्षांपासून. थोडं सांगा बरं किस्सा आमच्या दर्शकांना, कसं कसं झालं होतं. ह्या क्षेत्रात यायचं कारण माझे वडील स्वर्गीय नंदकुमार रामचंद्र खोल्लम नारायणगाव तमाशा पंढरी असल्या कारणाने प्रत्येक फडाचे बॅकग्राऊंड किंवा नेपथ्याच्या बाजू असतात, गेट्स वगैरे किंवा वगनाट्याला लागणारे सेट्स ते रंगवणं, ते तयार करणं हे वडिलांचं. म्हणजे तुमच्याकडे उजतच आले ते होतं. आणि चित्रकारिता असल्यामुळे मग मी जसा जसा मोठा होतो तसं एक आपण काय म्हणतो जेनेटिक माझ्याकडे आले. कला लहानपणापासूनच कला. तसं मग माझं 12वी शिक्षण झालं. 12वी शिक्षण नंतर ITI औंध ते सर्वेअर केलं. वडिलांची इच्छा होती आणि पेंटिंग सोडून कदाचित पुढच्या काळात काही तंत्रज्ञानात बदल होणार असेल की थोडस वेगळं, तर मी 6 महिने सर्वेअरचं काम पण केलं पुणे जिल्ह्यात प्रायव्हेट. तुमचं स्वप्न काय होतं, मला काय व्हायचं. माझं स्वप्न निश्चितच मला चित्रकार होणं हे तर जेनेटिक असल्यामुळे माझं स्वप्नच होतं. पण त्यावेळेला फक्त मला इंटरमिजिएटला B ग्रेड होती आणि त्याच्यामुळे मला अभिनव कला महाविद्यालयात नाही पुण्याला रोडला, तर तिथे ऍडमिशन होऊ शकलं नाही. मग एक दुसरा पर्याय म्हणून त्यांनी माझे काका होते, त्यांनी म्हटलं नाही खूप चांगली सर्वेअरची नोकरी, शासकीय नोकरी खूप चांगलं होईल. पण जे काय म्हणतो आपण, जिथे वळणावरचं पाणी. शेवटी मी आलो आणि गायछाप ओंकार शेट मालपाणी. माझी पेंटिंग माझं स्ट्रॉंगच, म्हणजे दादांच्या कृपेमुळे चांगलंच होतं पेंटिंग. त्यांचं ऑर्डर होती, तिथे आलो. मग ते कामाच्या ज्या पुढच्या जुळवा मग मी इथे आलो यांच्याकडे खेडकर कामासाठी. हो, पोर्ट्रेटसाठी आलो आणि काम वगैरे केलं. मग बोलण्यात आमची मन जुळली. त्याच्यानंतर नाही, प्रपोज कोण तुम्ही केलं का त्यांनी केलं. दोन्हीकडनं असं समजूया. म्हणजे डोळ्यातून होकार कळायचा. निश्चित. मी असं ऐकलं की मंदाताई तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. हा, मंदा 13 वर्षांनी मोठी आहे. सुरुवातीला या गोष्टीचं म्हणजे एक समाजाची चौकट असते किंवा आपले समाज बांधव असतात. एक तर दुसरी गोष्ट वयाची होती. आणि तमाशा हे क्षेत्र तुम्हाला सांगितलं जसं पिंजरामध्ये जे झालंय किंवा बदनाम झालंय तमाशा, तर समाजात अजूनही समजूत आहे. त्याच्यामुळे थोडासा सामाजिक विरोध होता आमचा. सोनार समाज आपण अल्पसंख्याक समाज. म्हणजे तुमचं इंटरकास्ट पण आहे. हो, इंटरकास्ट पण आहे. ब्राह्मणांनंतर अगदी सोनार समाज सगळ्या चालीरीती पाळणारा. सुरुवातीला त्रास झाला, पण नंतर मंदाचा स्वभाव कळल्यानंतर आमच्या सगळ्या नातेवाईकांमध्ये स्वीकारलं का सगळ्यांनी स्वीकारलं. नंतर बहिणीने नव्हतं, सगळ्यांनी स्वीकारलं. आणि प्रत्येक कार्यात असते ती, म्हणजे अगदी घरी गणपती गौरी असतात तेव्हा पण असते घरी, किंवा माझ्या सगळ्या नातेवाईकांच्या घरी गेलेली आहे, सगळ्यांना माहिती आहे आता. क्या बात. हो, ही मोठी गोष्ट आहे. आणि मग
त्यांच्या घरी किंवा तुमच्या घरी कधी कळालं हे तुमच्या दोघांचं? नाही, आम्ही सांगितलं मंदा तर एक थोडस मॅच्युरिटी असल्यामुळे तिने एक क्लिअर करून दिलं. रघुभाऊंना हो, रघुभाऊ. किंवा आईंना समजल्यानंतर हो हो, त्यांचा काय आला? रघुभाऊंना आणि ह्यांना सुरुवातीला आणि त्यांचा विरोध करण्याचा उद्देश चांगलाच होता की हा एक सोनार समाजातला मुलगा आहे, समाजाचा उच्चवर्णीय खूप त्रास होईल, त्या दृष्टीने त्यांनी नकार दिला. आणि वयातला फरक दुसरी गोष्ट. पण नाही, की आमच्या दोघांची मनाची तयारी होती नाही, आणि शेवटपर्यंत स्वतःच्या शेवटपर्यंत आपण असं तात्पुरतं नातं. आणि मुळात काही शारीरिक आकर्षणावरती नातं नव्हतं, फक्त स्वभाव खूप छान होता अंदाज आणि चांगला आहे, सर्वांना समजून घेण्याचा, मदत करण्याचा, गरिबाची. लग्न कसं कोर्ट मॅरेज झालं का रजिस्टर? आता कोर्ट मॅरेज सुद्धा तुटतात, रजिस्टर मॅरेज सुद्धा तुटतात. पण जे आहे आपण जे आपण म्हणतो ही मनाची एकरूपता आहे ना, ही नात्यात सगळ्यात महत्वाची. अर्थात आपण बघतो अरेंज मॅरेज सुद्धा अगदी 2 महिन्यात विभक्त होतात नवरा बायको. तर मानसिक जे आहे ना नातं, ते सगळ्यात महत्वाचं आहे आजही. मला असं जाणवतंय राजूभाऊ, हो, प्रत्येक वर्षी तुमच्यातलं नातं अधिक घट्ट झाल्यासारखं वाटतं. हे कमाल आहे. हे काय म्हणजे काय नेमकं रसायन आहे तुम्ही दोघं? निश्चित एक. आणि प्रेम ही अशी गोष्ट आहे, ह्याच्यावरचं उत्तर एकच. मला तर वाटतं बघा, प्रेमाचे आहे पुढचं कुठेतरी नातं आहे तुमचं. म्हणजे नुसती तुम्ही नवरा बायको नाहीत, बेस्ट फ्रेंड आहेत किंवा आणखी त्याच्या पुढे. आणि याला म्हणजे हे नातं वृद्धिंगत व्हायला मी एकटाच नाही, ती सुद्धा तेवढीच सपोर्टिव्ह आहे, खूप सपोर्टिव्ह आहे. मग तुम्ही इकडे यायचा निर्णय कधी घेतला? इकडे याचा निर्णय मी झाला असतील, तुम्ही लग्न करून तिकडे हो थांबलो असतो. पेंटिंग करायचो मी. यांची सक्ती होती का? नाही, अशी काहीच सक्ती नव्हती. पेंटिंग करून इथे थांबायचो. पण माझ्यात गाण्याची आवड पहिल्यापासून होतीच. म्हणजे आमचा याच्या अगोदर एक सगळं एक हौशी कलावंतांचा ग्रुप होता, सगळे शिक्षक, डॉक्टर्स, असा करून आम्ही एक मराठी वाद्यवृंदाचा कार्यक्रम सादर करायचो. तर मी पहिल्यांदा मागे गुणगुणायचो, त्यांनी बघितलं अरे बापरे हा जरा गातो थोडस, त्याला कळतंय. थोडस कोरसला पाठीमागूनच स्टेजवरती नाही, पाठीमाग कोरस, मग हळूहळू करता एक गाणं केलं, 2 गाणी, 3 गाणी, मग निवेदन, गणगवळणी, सरदार, सगळ्या कला शिकलो. आणि कशासाठी शिकलो की मंदा एक प्रस्थापित आणि नामी कलाकार, उद्या लोकांनी म्हणू नये मंदाच्या बरोबर फिरतो नुसता किंवा तिच्या जीवावरती किंवा असं कोणी म्हणू नये. नाही, जे काय असेल ते आपल्या स्वतःच्या कष्टाचं. मंगळसूत्र सुद्धा केलं ते माझ्या कामात नसतं. तू आज 10 तोळेचं 5 तोळेचं घालू शकते, पण माझ्या कष्टाचं नाही, माझ्या कष्टाचं. क्या बात. आणि आजही ती सुरती की कष्टावरती आपल्या मोठं व्हावं. मला एक तुमचं हेच वेगळे पण लक्षात येते. आणि दुसरी गोष्ट की हे जे एवढं वैभव आहे ना राजू, ह्याच्यात तुमचा फार मोठा म्हणजे वेगळे पण जे जाणवतं इथं, नैपथ्य वगैरे. निश्चित ह्याच्यात जे नव्हते ते हवं. आज जे आहे ते अगदी सुरुवातीच्या आरतीपासनं ते शेवट अगदी भैरवी होईपर्यंत सगळी कामं याच्यातली आणि निर्णय कामं केले याच्यातले. आणि कामं करण्याचं कारण ही कला आणि याच्यावरती निस्सीम प्रेम आहे, अगदी निस्वार्थी प्रेम. मला वाटतं तुमच्या निर्णयालाही महत्व आहे. हो, मला तुम्ही रघुभाऊचे मेहने वाटत नाहीत, तर भाऊ वाटतात. निश्चित. बऱ्याच जणांचा असं समजत होतं स्टेजवरचे सगळं परफॉर्मन्स आणि सगळं काम गेल्यानंतर रघुभाऊ नंतर हेच आहेत का, त्यांचा मुलगा आहे का. बरेचदा मी पण म्हणतो, असं कधी म्हणत नाही रघुभाऊ, पण त्यांनी म्हणे माझं जे आहे उत्तरदायित्व ते आता सध्या तुझ्या. आईंचा सहवास तुम्हाला लग्न झाल्यावर किती वर्ष लाभला? आईंचा सहवास खूप वर्ष लाभला. आई जेवढे मंदात आईंवर प्रेम करायचे आई मी कधी सासू मला कधीच वाटलं नाही. मी माझ्या आईचं आणि त्यांचं एक वेळ भावना कमी सांगतील ते काय अडचण असेल तर माझ्याजवळ बोलायच्या. सगळे अगदी हॉस्पिटलमध्ये थांबण्यापासून त्यांची सेवा, त्यांना काय लागतं काय नाही तेव्हा सगळं अगदी बारक्या गोष्टी माझ्याकडे. आणि आईंचा एक स्वभाव खूप होता, म्हणजे तो कळायला उशीर लागला. सुरुवातीला आई एकदम कडक शिस्तप्रिय असावंच, पण ते कनवळू तितक्याच होत. जे शिस्तप्रिय असतात, जे रागीट असतात, शिस्तप्रिय आणि वेळ काळ ओळखायच्या समोर स्पष्टोक्त्या होत्या. आणि तो स्वभाव खूप छान होता त्यांचा. त्यांच्यामुळेच इथली जी शिस्त जी होती ती केवळ आईंमुळेच होती. किंवा महिला वेगळ्या, कलावंत वेगळे, किंवा जेवण सगळ्यांना एकदम छान क्वालिटीचं स्वतः बसून करून घ्यायच्या. मसाले वाटूनच झालं पाहिजे जेवण. बाकीचे फळे यायचे आमच्याकडे जेवायला, अरे बापरे यांच्याकडे काय भाजी केली, म्हणजे इतकं कुतूहल राहायचं. आणि दिवाळीच्या वेळेत लोकांना कधी असं वाटलं नाही दिवाळीच्या काळात
की आपण बाहेर आहे, स्वतः त्या करंजा चकल्या इथे, दिवाळीचा अनुभव इथे. तर आई स्वतः दिवाळी करायच्या आणि स्वतः कलावंतांना वाटायच्या. इतका छान सगळं होतं. म्हणजे फक्त तुम्हालाच नाही तर हे सगळे आपले लेकर सगळे लेकर. जेवणारा कोण नसेल, जेवला ना त्यांना बरोबर समजायचं, अरे तो राहिलाय बरं का जेवायचा, कालवण आहे का नाही. म्हणजे इतकी आत्मीयतेने. आणि आईंचं एक खूप तोच वसा म्हणतात असतील भाऊ असतो. हो, त्यांच्यावरती निश्चितच त्यांचा संस्काराचा प्रचंड परिणाम आहे हे जाणवतच. कारण कलाकारांचा देखील ओढा तुमच्याकडे असतो की आपण तिथं काम केलं. मी मुलाखती घेतल्या त्यांच्या, ते म्हणत होते की नाही दुसरीकडनं मी नाही करू शकत रघुभाऊ. आणि ह्याच्यात आल्यानंतर सुरुवातीला माझाही समज तसंच होतं साहेब, की नाही तमाशा मी फक्त काम करायचो, पेमेंट घ्यायला जायचो. म्हणजे एक हे होतं, म्हणजे हे जुळण्याच्या अगदी जुळण्याच्या अगोदरची गोष्ट. अगोदर सुरू केलं का तुम्ही गाणं वगैरे? नाही, गाणं नंतर. गाणं काम, पेंटिंग करायचं आणि पैसे घ्यायचे. पण तमाशाला बाहेर जे समजतात त्याच्यापेक्षा खूप वेगळा आहे तमाशा. खूप चांगलं आहे. एखादी निराधार स्त्री असले ना तरी तिला सांभाळून घेणार आहे तो. अगदीच. समाज जिथे रघुभाऊने सांगितलं उदाहरण, त्यांची भाची हो मिस्टर वारले, हो तिचं वय असेल 20 वर्ष, त्यांनी परवानगी दिली की बाळा तू कुठं लग्न करायचं. हो, आज त्यांच्या मोठ्या बहिणीचा मुलगा तो कोरोनामध्ये गेला. इथंच तो स्पॉट. निश्चित. आणि अगदी ओपन माइंडेड, आयुष्य एकटं जगू शकत नाही. ती अमृता म्हणली म्हणे की नाही मला खेडकर कुटुंबाची सून म्हणूनच आयुष्य. निश्चित. हे काय वाटतंय राजूभाऊ, ह्याच्यामागे तुमची काहीतरी तपस्या, तुमची काहीतरी प्रेरणा हे नक्कीच नाही. ह्या कुटुंबाने सून म्हणून नाहीच बघितलं कधी, मुलगी. आणि त्या अमृताला यावर्षीचा उत्कृष्ट युवा पुरस्कार निश्चित आता येईल ते. आणि मला सरकारचे आपल्या निमित्ताने खूप आभार मानायचे की ज्यावेळेस माणूस थकलेला असतो, ठीक आहे तुम्ही त्याच्या कार्याचा गौरव म्हणून तेव्हा पुरस्कार देता. पण आता माझ्यासारखा ज्याला नॉन तमाशाचं बॅकग्राऊंड आहे, तमाशातली कुठलीच पार्श्वभूमी नाही, घरी कुणी कलाकार नाही, असा एक कलाकार आज ह्याच्यात आला आणि त्यांनी खूप रसिकांची सेवा केली आणि नावही कमवलं. तर निश्चित सरकारचा जो उपक्रम आहे की युवा पुरस्कार जो सांस्कृतिक मंत्रालयाचा आहे तमाशातला युवा कलाकार म्हणून, तो निश्चितच त्या पुरस्काराचं, त्या योजनेचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. निश्चितच जी आमच्यासारखी तरुणाई आहे ती या निमित्ताने आपल्या पुरस्काराच्या रूपाने निदान या क्षेत्राकडे एका वेगळ्या नजरेने बघते. किंवा आज नवीन कलाकार तयार व्हायला खूप तयार नाहीये, तरुण पिढी यायला तयार नाहीत. निश्चितच त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे. आणि तरुणाईलाही सुद्धा विनंती आहे की जशी वारी आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे तशी बारी सुद्धा ही आपल्या महाराष्ट्राचीच एक लोकसंस्कृती आणि परंपरा आहे आणि तिचं जतन करणं आपलं कर्तव्य आहे. आणि निश्चितच तमाशा हा आता जो चालणार आहे फक्त तरुण रसिकांच्या जीवावरती चालणार आहे. तेव्हा माझ्या तरुणांना एक यात आपल्या माध्यमातून एक आव्हान आहे की आपल्या महाराष्ट्राची कला आहे, याच्याकडे सन्मानाने बघा आणि सन्मानाने तुम्ही सुद्धा बघायला या. तमाशाला चाललो म्हणून कमीपणा वाटतो असं कधीच वाटू देऊ नका. गावोगाव तुम्ही महिलांचे स्पेशल शो घेतलेले आहेत. हो निश्चित. आईंच्या काळात त्यावेळेस बघण्यात होती फुलंदेवी, रायगडची राणी आणि गुजरात बाउंड्रीवरती नंदुरबार खिडकीवर देखील महिला. हो, तिकीट खिडकीवरती सुद्धा महिला, तिकीट काढायला महिला, आतमध्ये सुद्धा महिला कलाकार आणि बघायला सुद्धा महिला, टोटल महिला. कसा अनुभव होता बरं तो? खूप छान अनुभव. एक त्यावेळेस कलेप्रतीचा आपण म्हणतो जी सन्मानाची गोष्ट आहे. आणि असं पण नाहीये, आजही येतात तमाशाला महिला. हो ना. आज तमाशाला आता कराडी, चंदननगर, IT पार्क सारखा एरिया आहे, तर निम्म्या जागेत महिला असतात, निम्म्या जागेत पुरुष असतात आणि चांगल्या घरंदाज महिला, सगळ्या चांगल्या एज्युकेटेड. हे चांगले संकेत आहेत. हे चांगले संकेत आहेत, निश्चित बघितले पाहिजे तमाशा. तुम्ही शासनाकडे अपेक्षा केली की ही कला जगली पाहिजे. हो. तर राजूभाऊ तुम्हाला एक सांगतो, एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून, हो ही कला जगवणारा शासना एवढा शेतकरी नावाचा एक वर्ग आज खूप फार संकटात आहे. त्याच्यासाठी काय सांगाल का तुम्ही? निश्चितच शेतकरी जगला तर देश जगेल, राज्य जगेल, आपण सगळे जगू. अर्थातच तंत्रज्ञान कितीही जरी पुढे गेलं तरी माणसाला
बाजरीची भाकरी, गव्हाची चपाती किंवा भाजी खाण्याशिवाय पर्याय नाही. तर शेतकरी हा महाराष्ट्राचाच नाही तर संपूर्ण देशाचा कणा आहे होय. आणि तो कणा ताट उभा राहायला पाहिजे. यासाठी सरकारने निश्चितच शेतकऱ्यांच्या संकटकाळी त्यांना योग्य ती मदत द्यावी. शेतकरी जगला. तुम्हाला सांगतो, या वर्षीची जी अतिवृष्टी आहे ना, हो हो आम्ही कल्पना देखील केली नव्हती. नदीच्या पात्राच्या 2-2 किलोमीटर हो माती पूर्ण होऊन जाऊन खडक उघडा पडला. निश्चित काय करायचं आता? कुठून आणायची माती? निश्चित आम्ही जरी प्रत्यक्षात नव्हतो तरी या भागातल्या किंवा इतरच भागातल्या आम्ही पाहिले असतील व्हिडिओ होते. डोळ्याला पाणी येत होतं. आणि म्हणजे शासन शेतकऱ्यांचं म्हणजे दुःख ते शब्दात वर्णन करण्यासारखं नाही. सुलतानी आणि आसमानी हो, दोन्ही संकट. शासन फक्त आश्वासन देते, 1 रुपया हो, 1 हो, पैसा हो. मदत आली राजेश. निश्चित तर निश्चित तो जगला पाहिजे का नाही शेतकरी? शेतकरी निश्चित जगला पाहिजे, तरच आपण जगणार आहोत. आपण श्वास घेऊ शकू, इथपर्यंत शेतकरी जगलाच पाहिजे. आणि शासनाने निश्चितच एक खरीखुरी मदत द्यावी. एकीकडे फक्त रस्ते 1 लाख कोटी रुपयाचे फक्त मीडियांमध्ये चर्चा की सरकारने एवढी मदत, या मीडियासाठी नको, त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचणारी आणि त्यांना निश्चितच समाधान देणारी अशी मदत सरकारने द्यावी. तरच हे समन्वय टिकून राहील, तरच समन्वय टिकून राहील. सगळे जगतील. सगळं. बरं, तुमच्या या क्षेत्रामधले काही बरे वाईट अनुभव आमच्यासोबत शेअर कराल, आमच्या दर्शकांसोबत? निश्चितच. जसं म्हणतात त्याने मला त्या नातेपोतीचं सांगितलं, तसं तुम्हाला वैयक्तिक राज खोल्लमला आवडलेला, अर्थातच त्यात माळेगावचा हिस्सा असेलच, हो, माळेगावावर तुमचं प्रेम बघून न आवडलेला किंवा हे नको व्हायला पाहिजे होतं किंवा हे असं काय म्हणजे प्रसंग आले का? हो, मला आठवतं आपल्या धुळ्याजवळ वायपूरला यात्रा होते. पब्लिक रसिक खूप आलेलं होतं. तिकीट काढून तंबू अगदी भरलेला होता. पण काय आलं, अचानक पाऊस आला. आता नैसर्गिक आपत्ती, तिला त्याला काय आपण करू काहीच करू शकत नाही. तर पाऊस आल्यानंतर तंबू जवळजवळ खाली आला तो. मग आता जे जाणकार आहे, ज्यांना जाण आहे, कलेविषयी प्रेम आहे, त्या लोकांनी गेले ते. पण काही काही म्हणजे जवळ शेकडो लोक आत येऊन पैसे द्या आम्हाला, अमुक करा, महिलांकडे बघणं वगैरे, तो प्रसंग खूप वाईट प्रसंग होता. म्हणजे आम्ही अगदी सैनिकांसारखे उभे होतो या सगळ्या संरक्षणासाठी. पण नाही झालं. चांगली लोक पण समाजात असतात, मग तिथल्या पुढाऱ्यांनी पण चांगली आम्हाला मदत केली. तो एक वाईट प्रसंग आणि चांगला अविस्मरणीय, की तुम्ही प्राऊड फील करता की यस, जगात चांगले लोक आहेत किंवा मी चांगला आहे. निश्चित आहे. आम्हाला ज्यावेळेस सगळ्या तमाशांमध्ये, म्हणजे तमाशा महोत्सव होता अकलूजचा. अकलूजचा तमाशा लावणी महोत्सव महोत्सव की तमाशा? तमाशा महोत्सव होता. तमाशा महोत्सव पहिल्यांदाच घेतला होता त्यांनी, मोहिते पाटलांनी पहिल्यांदाच तमाशा महोत्सव घेतला होता. खूप आणि अगदी सगळ्या शिस्तप्रिय पारंपरिक तमाशे झाले आणि सगळ्यांचे झाले होते. सगळेजण निकाल ऐकायला आतुर होते. दसऱ्याच्या पहाटे, दसरा होता दुसऱ्या दिवशी आणि पहाटे, आणि रसिकांनी हातवलेलं होतं रघुवीर खेडकर एक नंबर. ते जेव्हा पुकारलं आणि परीक्षकांची गरजच पडली. परीक्षकांचे सगळ्यांनी ओरडले रघुवीर खेडकर. इतका आनंद, आमच्या डोळ्यांत सगळ्यात आनंद अश्रू होते की नाही, आपलं चीज झालं. पहिली स्पर्धा होती, त्याच्यात पहिल्या क्रमांकाचं मिळालं बक्षीस. आणि त्यानंतर आम्ही संगमनेरात आल्यानंतर अक्षरशः बँड लावला होता ते चषक घेऊन, शंकरराव मोहिते पाटील स्मृती चषक घेऊन. त्यातले फोटो पण आहेत काही काही. तो खूप आनंदाचा प्रसंग. आणि इथलं आमच्या माळेगावचं लोककला महोत्सवाचं तर तुमचं ठेवलेलंच आहे ते. माळेगावनी अतिशय प्रेम दिलं. जय मल्हार ज्यावेळेस करायचो मी खंडोबाची भूमिका, इतके रसिक फोटो काढण्यासाठी गेटवरती असू द्या किंवा पात्र करून खाली उतरल्यानंतर, आणि खूप खूप प्रेम दिलं. खूप माळेगावने अतिशय प्रेम दिलं. इतकं प्रेम आहे की माळेगावचं ज्यावेळेस सगळे कार्यक्रम संपतात, अगदी महोत्सव आपला लोककला महोत्सव संपतो, त्यावेळेस इथं निघताना अश्रू असतात डोळ्यात की माळेगावच्या रसिकांना आपण सोडून चाललो. म्हणजे ही एक माळेगावची यायची आतुरता आणि जाताना तेवढंच दुःख, या दोन्ही गोष्ट माळेगावमध्ये. म्हणजे भक्तांसाठी जे पंढरपूर आहे, हो, कलावंतांसाठी सुद्धाच आहे पंढरपूर. आणि विठोबा आमचा म्हणजे रसिक, त्याला सोडून जाताना जसं दुःख होतं तेवढंच दुःख आहे माळेगावमध्ये होतं. तर हे प्रेम असंच आबाधित राहावं, ही कलाही टिकली पाहिजे. निश्चित. शेतकरीही जगला पाहिजे, कलेला जगवणारा, आणि कलाही जगली पाहिजे. असा एक योग्य सुवर्ण मध्ये शासनाने काहीतरी काढावा. आणि तुमचे सुद्धा आभार. एक कवी म्हणून आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत कदम साहेब, पण एक संवेदनशील व्यक्तिमत्व. खरं तर सगळीच माध्यम या लोककलावंतांपर्यंत पोहोचू शकत नाहीत.
पण या कलावंतांचा विचार करून, त्यांच्या अडचणी समजून, त्यांचं सुखदुःख जाणून घेण्यासाठी कदम साहेब आपण आलात. हे खरं माझं तर कर्तव्यच आहे राजू. तुमच्या संवेदनशील मनाला आणि तुमच्या माणसाला आमचा संपूर्ण कलावंतांचा जसं प्रणाम. तुम्हाला माळेगावहून जाताना दुःख होतं किंवा इथे येण्याची उत्सुकता ओढ राहते, हो. तशी मला माळेगाव आले की तुमची आठवण येते निश्चित निश्चित. की आपण हे काहीतरी यांचं घेतलं पाहिजे, आणि समाजाला एक दिलं विशेष पाहिजे. आहे, जरी कार्यक्रम नसला तरी सुखदुःखाचे फोन आपले केंद्रीय बंधू आहेत प्रश्न या भागातले, फोनवरती विचारपूस चालू असते किंवा सुखदुःखात. आता फेसबुक आहे, अशा मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती बऱ्याच वेळा भेट होते नक्कीच ही भेट अशीच होणार आहे. आणि किंवा आपलं अगदी इकडची दुःख जरी असली तरी कळतात त्या माध्यमातून. आणि हे आपलं नातं औपचारिक नाहीच राजभाऊ, हे तुमचं मोठेपण आहे आणि तुमचं मन आहे ना, माणूस तुम्ही प्रेमात पाडताच हो. आणि नाही, आणि तुम्ही पण प्रेमळ माणसं आहात सगळी. अर्थातच ते दोन्हीकडून ते असेल, पण निश्चितच, हे प्रेम निश्चित, असंच वाढत वृद्धिंगत होत राहील याबद्दल शंका नाही. ही कला टिकली पाहिजे आणि प्रत्येक वर्षी आम्ही तुम्हाला येऊन तुमचे वेगवेगळे पैलू समाजापुढे मांडण्यासाठीच तरी आपलं माय मराठी आहे. निश्चित निश्चित. आणि नक्की आम्हाला तेवढा अधिकार आहे की तुम्ही आम्हाला वेळ द्याल, वेळातला वेळ काढून. याच अपेक्षेसह या वर्षीचा हा प्रवास आपण इथं स्थगित करतोय, थांबवत नाही, कारण आणखी अमृता राहिलेली आहे, आणखी बरंच राहिले. एवढं थांबूया. जय जगत, जय मल्हार.